नमस्कार. सर्वांना नमस्कार माझा. माझं चिंता काय माझा तो शैतान जे नागपूरच्या आपल्या बाळाचं कृत्य केलं त्याला लवकरात लवकर शिक्षा द्या. कशी शिक्षा द्या कोण कधी झाले नाही बाहेरच्या शिक्षा द्या. 5 दिवस कशाला पाहिजे 5 दिवस? हां 5 दिवस खूप होतात. असं नाही झालं पाहिजे ना. एवढा वेळ लागतो शासन आणि सगळं खूप दुःख होतं. मला पण होतं दुःख, खूप होतं दुःख. माझं नाही एवढंच आहे, माझं मत एवढंच आहे की त्या चेतन महा काय बोलतात शैतान बोलतात ना शैतान खूप शैतान कृत्य केलं त्याने. आता काठीपुढे आहे माझ्या आईबद्दल दहा खून केलेला. माझ्या आई परमिशन दिलं माझ्या मम्मी पप्पा खून कर. आता तर मला काय फायदा आहे आपण घेऊन दुखतोय. अरे आठवडा जगतो आपण घेऊन मी. त्यामुळे मला संधी द्या मला फक्त एक संधी द्या. मी त्याचा खात्मा करतो. आपण मान्य करतो. माझं चिड येतं ना मला खूप येते चिड. तर मला हसतं मी जगतोय मग जगतो मी आता. माझ्याकडे हक्क नाही माझ्याकडे हाताची हात 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 घेऊन पाय घेऊन हा काय माझा फायदा ठेवतो त्यापेक्षा मी मारतो ना दादा खून करतो दादा. आता परत कधी आता घडणार नाही माझ्या कधी कधी माझं काढलं आगावं असं केलं नाही पाहिजे असं वाटलं नाही. अरे असं नाही केलं पाहिजे म्हणून मला संधी द्या. गव्हर्नमेंटला शासनाला विनंती करतो प्लीज मला एक संधी द्या. मला आता संताप वाटलंच दादा. माझा आजोबा जगून काय फायदा आहे असं चुकतं म्हणून बोलतो मला संधी द्या. माझ्या पक्षाचा सही पण देतो सही करतो सगळ्या कागदपत्रावर मी मान्य करतो मी त्यात खात्मे केला आणि मी मला शिक्षा द्या. जनता तुम्ही मला ते द्या ते जनता तुम्हाला द्या ते शिक्षा भोगायला तयार आहे मी. छाच्या त्या ते शिक्षा भोगायला तयार आहे मी. पण असं कोणत्या परत घडू नये असं विनंती करतो आणि माझ्यावर खूप होतात त्यात मावळ खून करतात खून. मला असं वाटतं असं मला वाटतं मनापासून वाटतं खूप. मी खरं बोलतो मला खूप संताप होतोय. आजवर असं जागा नको वाजव असं म्हणतो असं का माझं जीवन नष्ट होतं होणार माझं त्याचं होणार मग असं माझं आहे. थँक्यू जास्त बोलू नाही बोलू शकत नाही तर माफ करा मी जास्त बोलू असतं पण मला एक